आपल्या समाजामध्ये एक मुलगी स्वतःचा जोडीदार स्वतः निवडत असेल किंवा एक मुलगा स्वतःची जोडीदार स्वतः निवडत असेल तरीही घरच्यांचा विरोध असतो। किंवा एक मुलगा आपल्या घरी जाऊन सांगतो की माझं एका मुलीवरती प्रेम आहे, किंवा एक मुलगी घरी जाऊन सांगते की माझं एका मुलावरती प्रेम आहे। आता जर असं प्रेम समोर आलं तर यांचीच गेम होते। आता विचार करा, म्हणजे एक मुलगा मुलगी यांच्यामधल्या प्रेम प्रकरणाला सुद्धा लोकांचा विरोध असतो। मग एक मुलगा घरी जातो आणि पप्पांना सांगतो की पप्पा माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि तो मला आवडतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे। किंवा एक मुलगी आपल्या घरी जाते आणि पप्पांना सांगते पप्पा माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि ती मला फार आवडते आणि आम्हाला लग्न करायचं आहे। विचार करा त्या पप्पांची अवस्था काय होईल। म्हणजे आतापर्यंत आपण अनेक घटना बघितल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रियकर हा प्रेयसीला धोका देतो आणि नंतर मोका साधतो, पण नंतर मग काही काळाने तिला ठार मारतो आणि मोकळा होतो। आणि काही घटनांमध्ये प्रेयसी प्रियकराला धोका देते आणि नंतर मग तिला नवीन खोंडाच्या मदतीनं जुन्या खोंडाला बाजार दाखवते। तर अशा पद्धतीच्या घटना असतात। याच्यामध्ये जर समजा एक मुलगा आहे, दुसराही मुलगा आहे, किंवा एक मुलगी आहे दुसरी मुलगी आहे, आता यांच्यामध्ये जर समजा असं काही घडलं तर काय होऊ शकतं, तर हे बघणार आहोत आपण आजच्या भागामध्ये। आता यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये। उत्तर प्रदेश या ठिकाणचं अमरोहा जिल्ह्यामधलं आदमपूर या ठिकाणचं सिमथला हे गाव आहे आणि त्या ठिकाणी जितेंद्र नावाचा एक तरुण राहतो आहे आणि आपल्या कुटुंबाबरोबर तो राहतो आहे। त्याला आई वडील आणि तो अशा पद्धतीचा यांचा परिवार आहे आणि या गावामध्ये त्यांची शेतीवाडी वगैरे आहे आणि आई वडील शेती करतात, शेतकरी परिवार आहे। आता या जितेंद्रच्या घराच्या जवळच अजय सिंह याचाही परिवार आहे, त्याच्याही घरात आई वडील वगैरे सगळी मंडळी आहेत। आता जितेंद्र आणि अजय हे दोघंही अगदी लहानपणापासून म्हणजे त्यांनी अगदी सोबत शिक्षण घेतलंय, चांगले मित्र आहेत, सोबत सतत खेळायचे, एकमेकांच्या बरोबर ती राहायचे, फिरायचे। थोडक्यात काय तर ते दोघंही एकमेकांचे लंगोटी मित्र होते। हळूहळू लंगोटी जाऊन चड्ड्या आल्या तर ते चड्डी मित्र झाले, त्याच्यानंतर चड्ड्यांच्या पॅन्टी झाल्या, तरीही त्यांची मैत्री म्हणजे प्रगाढ वगैरे अशा पद्धतीची होती। आणि सूपमध्ये पाणी कमी पडल्यानंतर जितकं ते गठ्ठ बनतं तितकी यांची मैत्री सुद्धा गठ्ठ होती आणि सगळं काही सुरळीत चालू होतं। 2021 मध्ये हे दोघंही साधारण वयाच्या यांच्या 20 वर्ष पूर्ण झालेली होती आणि जितेंद्र जो आहे तो आणि अजय हे दोघंही मग एकत्रच, म्हणजे आता राहणं खाणं सगळं यांचं एकत्रच होतं, इतके जिवलग मित्र होते। आता हे दोघं सोबतच हरियाणा मधल्या एका कंपनीमध्ये कामाला गेलेले होते, कामाला लागलेले होते। त्या ठिकाणी भाड्याच्या रूम मध्ये ते राहत होते। जवळजवळ 2 वर्ष त्या ठिकाणी ते हरियाणामध्ये काम करत होते, नोकरी करत होते आणि घरच्यांना पैसे पुरवत होते आणि दोघांचाही परिवार सुखी होता, आनंदी होता, शेजारी होता, चांगले एकमेकांशी संबंध होते। आणि हे सगळं चालू असताना सप्टेंबर 2023 मध्ये जितेंद्रच्या घरच्यांनी जितेंद्रचं लग्न करण्याचा निर्णय घेतला। आता जितेंद्रने देखील लग्नाला होकार दिला होता। आता कुठला तरुण मुलगा आपल्या लग्नाला होकार देणार नाही आणि त्यानं सुद्धा होकार दिला आणि होकार दिल्यानंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये यानं सुट्टी घेतली आणि तो घरी सुद्धा आलेला आहे। आता याच्याबरोबर ती अजय सुद्धा घरी आला। आता त्याच्यानंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता। आता जितेंद्र आपल्या घरच्यांच्या बरोबर ती मुलगी बघण्यामध्ये व्यस्त होता। तारीख आहे 14 ऑक्टोबर 2023। आता या दिवशी गावामध्ये यांच्या जत्रा होती आणि ती जत्रा बघण्यासाठी जितेंद्र घरातनं बाहेर पडला होता। आता उशीर झाला, मुलगा काही घरी आलेला नव्हता, पण आता जरा वेळाने येईल, मित्र वगैरे भेटले असतील असं वाटून आई वडील निवांत होते, शांत होते। त्याच्यानंतर ती रात्र सरून गेली तरी सुद्धा जितेंद्र घरी आला नाही। त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी शोधाशोध करायला सुरुवात झाली। आता अजयचं कुटुंब जे आहे, अजय शेजारीच होता, कुटुंब शेजारीच होतं, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा शोधायला सुरुवात केली होती। आता ही बातमी गावात पसरली, त्यानंतर गावातील काही नागरिक हे शोधायला त्यांना मदत करायला लागले। आता जितेंद्रच्या वडिलांच्या ऊसाचं शेत होतं, त्या ऊसाच्या शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता आणि तो मृतदेह जितेंद्रचा होता। त्यानंतर लागलीच पोलिसांना बोलवण्यात आलेलं आहे। अमरोहा पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल होतात, पंचनामा सुरू होतो, विचारपूस चालू होते आणि घरच्यांची चौकशी करायला सुरुवात होते, आजूबाजूची गावातल्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात होते। आता सगळ्यांनी जितेंद्रबद्दल सांगितलेलं होतं, कोणाचा वाद नाही, कोणाची दुश्मनी नाही, कोणाचं देणं घेणं नाही, अत्यंत शांत संयमी अशा पद्धतीचा हा जितेंद्र होता।
आता यावेळेस जितेंद्रच्या मृतदेहाच्या बरोबरती एक मोबाईल सुद्धा सापडलेला होता. आता वास्तविक पता दुसरा कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता किंवा CCTV फुटेज किंवा बाकीच्या गोष्टी काही नव्हत्या. त्यामुळे या हत्येचा छडा लावणं अवघड होतं, एक मोठं आव्हान होतं. पण पोलिसांनी तो जो मोबाईल आहे त्या मोबाईलचं कॉल रेकॉर्ड हिस्ट्री तपासायला सुरुवात केली. आता यामध्ये एक लिंक मिळाली. जितेंद्रला काल म्हणजे 14 तारखेला अजयनं सगळ्यात जास्त फोन केले होते आणि तो सतत त्यांना फोन करत होता आणि शेवटचा फोन सुद्धा अजयचा होता. पोलिसांचा संशय अजयवरती होता. त्यावेळेस मग अजय आणि जितेंद्र यांच्याबद्दलची माहिती घेतली तर दोघंही लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि घरच्यांनी सांगितलं की चांगले मित्र आहेत, जीवलग मित्र आहेत आणि त्यामुळे मग दुसरा मित्र आपल्या मित्राला असं काही करेल असं नाही, कारण ह्यांची एवढी मैत्री आहे की ते सतत एकमेकांच्या बरोबर असतात. त्यामुळे फोन करणं ही काही म्हणजे वेगळी गोष्ट नाही किंवा संशयास्पद गोष्ट नाही. आता त्याच्यानंतर मग घरच्यांनी सुद्धा या दोघांबद्दलचं चांगलं मत व्यक्त केलेलं होतं. पण त्यावेळेस पोलिसांना मात्र या अजयचा म्हणजे संशय आलेला होता आणि त्यामुळे मग त्याला खाकीचा खाक्या दाखवला आणि त्यानंतर मात्र या अजयनं जितेंद्रची हत्या केल्याचं कबूल केलं होतं. आणि यामुळे सगळ्यांना धक्का बसला होता, कारण हत्या केली हा धक्का होताच, पण ती हत्या का केली याचा सगळ्यात मोठा धक्का होता. काय धक्का होता तर दोघं मित्र आहेत, दोघंही एकत्र लहानाचे मोठे झाले होते आणि त्यानंतर म्हणजे अगदी बालपणापासून या सगळ्या गोष्टी एकत्र राहणं, नंतर हरियाणामध्ये नोकरीला जाणं, त्यानंतर या सगळ्या काळामध्ये तरुणपणात पदार्पण करताना, किशोर वयात पदार्पण करताना ह्या दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटायला लागलं होतं आणि दोघांमध्ये समलैंगिक संबंध सुरू झाले होते. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले होते. आता 2 वर्ष यांचे हे प्रेम संबंध सुरू होते, पण याची कोणाला साधी म्हणजे जाणीव सुद्धा नव्हती, कोणालाही कळलेलं नव्हतं, समजलेलं नव्हतं. त्याच्यानंतर या जितेंद्रच्या घरच्यांनी जितेंद्रचं दुसरीकडे लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला होता. आता अजयनं जितेंद्रला लग्नाची मागणी घातली होती की तू बाहेर कुठं लग्न करण्यापेक्षा तू माझ्याबरोबर लग्न कर, मी तुझ्याबरोबर लग्न करतो, आपण एकमेकांच्या बरोबरती लग्न करू. पण जितेंद्र घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊ शकत नव्हता आणि ह्यांचे जे समलिंगी संबंध होते त्या संबंधांना आपले घरचे स्वीकारणार नाहीत आणि त्यामुळे त्यानं अजयला लग्नासाठी नकार दिलेला होता. आपण लग्न करू शकत नाही, त्याच्यापेक्षा तू तुझं लग्न कर, मी माझं लग्न करतो, आपण दोघंही सुखाने संसार करू, अशा म्हणजे वेगवेगळा संसार करू असं ते ह्यानं सांगितलेलं होतं. अजयनं जितेंद्रला खूप विनवण्या केल्या होत्या, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे वगैरे, हे जे टिपिकल बोलणं असतं तर ते सगळं झालेलं होतं. पण तरीही जितेंद्रने अजयशी लग्न करायला नकार दिलेला होता आणि त्याच्यामुळे यांच्यात प्रचंड वाद, म्हणजे अगोदरचं प्रेम बघा, बऱ्याच वेळा काय होतं की ज्यांच्यावरती अतिप्रेम केलं जातं त्यांच्याच बद्दल अति दुश्मनी सुद्धा निर्माण होते. त्याच्यामुळे एक मर्यादा ठेवूनच आपण प्रत्येकानं वागलं पाहिजे. आता या सगळ्या वादामध्ये जितेंद्र जो आहे तो आपल्या कुटुंबाकडे घरी आलेला होता, मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू झाला होता आणि याच्यामुळे अजयला प्रचंड राग येत होता आणि ह्यामुळे पण अजून त्यांचा वाद वाढत होता आणि जितेंद्र जो आहे तो अजयपासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याला टाळत होता. आता 14 ऑक्टोबरला दिवसभर अजय जितेंद्रला फोन करत होता, भेटायला बोलवत होता, भेटण्याचा प्रयत्न करत होता, मात्र जितेंद्र त्याचा फोन उचलत नव्हता. आता रात्रीच्या वेळी हा जितेंद्र जो आहे तो एकट्यानं यात्रा बघायला जाणार होता हे अजयला समजलेलं होतं आणि त्यामुळे अजयनं जितेंद्रला पुन्हा फोन केला आणि जितेंद्रला भेटण्यासाठी बोलवलं आणि शेवटी बाबा चला काय विषय असेल ते मिटून टाकू आणि म्हणून जितेंद्र भेटण्यासाठी तयार झाला आणि मग ऊसाच्या शेतामध्ये भेटायचं असं या दोघांनी ठरवलेलं होतं आणि त्या ऊसाच्या शेतात किंवा ऊसाच्या शेताच्या बाजूला हे दोघं भेटले आणि या ठिकाणी मग अजयनं पुन्हा जितेंद्रला लग्नाची मागणी घातली. जितेंद्र नाही म्हणत होता आणि त्यामुळे मग या अजयला आता मनातनं राग आलेलाच होता. येताना त्यानं दोरी आणलेलीच होती. होकार दिला तर ठीक आहे, नकार दिला तर मात्र याला मारून टाकायचं असं यानं ठरवलेलं होतं आणि त्यामुळे
येताना जी दोरी आणली होती ती दोरी आपला प्रियकर ऐकत नाही, लग्नासाठी ऐकत नाही, त्यामुळे राग येतो आणि रागाच्या भरामध्ये अजयने जितेंद्रची दोरीच्या साहाय्यानं गळा आवळून त्याची त्या ठिकाणी हत्या केली, त्याला मारून टाकलं आणि ऊसाच्या शेतामध्ये टाकून दिलं. त्याच्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला मित्र गायब झाला. शेजारी मग सगळीकडे शोधाशोध करायला त्यानं सुरुवात केली होती. आपल्याला काय माहीत नाही अशा साळसूतपणाचा आव तो आणत होता. पण नंतर पोलिसांनी मोबाईल रेकॉर्डिंग तपासलं, कॉल रेकॉर्डिंग तपासलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं, समोर आलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? हे बघा, या जगामध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असू शकते. त्याबद्दल म्हणजे कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडत नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. किंवा कोणाचे विषमलिंगी संबंध असतील, कोणाचे समलिंगी संबंध असतील, याबाबतही मला भाष्य करायचं नाही. पण कुठल्याही गोष्टी ह्या तुमच्या खाजगी बाबी असतील तर त्या बाबीमधून हिंसाचार होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर हिंसाचार होत असेल तर अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणतेही संबंध असतील, कोणतेही रिलेशन असतील, त्याच्यामध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि जर तो विश्वास आणि प्रामाणिकपणा जर तुटला तर मात्र अघटित घटना घडतात. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य हा प्रवास आहे. कोणी सोडून गेलं म्हणून प्रवास कधीही थांबत नसतो आणि याचा विचार प्रत्येकाने करायचा असतो. आता यावरती तुमचं मत काय आहे, या घटनेवरती तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.